पाकड्यांचा फिक्सर क्रिकेटर मोहम्मद आमिरने मोहम्मद कैफवरती मोठे आरोप केलेत. तो नक्की काय बोललाय हे थोडंसं ऐकूया. कि कोई मोहम्मद कैफ है क्रिकेटर इंडियंस, उन्होंने मोहम्मद आमिर के बारे में बोला है कि जी मोहम्मद आमिर को पता था कि इंडिया टीम जो है वो सेमीफाइनल में पहुंच जाएगी, वो जान के टेंशन लेने के लिए वो ये कह रहे थे जी। लेकिन ये बात मुझे समझ नहीं आई। फिर मैं, क्योंकि मुझे इनका क्रिकेटिंग करियर का इतना पता नहीं है कि कितनी क्रिकेट खेले हैं कितनी नहीं खेले, तो जब मैंने फिर जाके चेक किया, अभी मैंने इनके स्टैट्स पर अभी चेक किया, आई थिंक T20 के टोटल 29 IPL के मैच खेले हुए हैं, तो 103 का इनका स्ट्राइक रेट है। और मुझे ये कह रहे हैं कि मैं टेंशन लेने के लिए इंडिया पे ये बात करूं। पहले तो बात ये कि अल्लाह का शुक्र है कि मुझे इंडिया का नाम लेके टेंशन लेने की कोई जरूरत नहीं है। क्या साहब, मैं 350 T20 खेला हूँ, जाके स्टैट्स चेक कर लीजिएगा। और मैं सिर्फ फील्डिंग पे नहीं क्रिकेट खेला, इतना मुझे पता है, अल्लाह का शुक्र है कि अपनी परफॉर्मेंस पे ही खेला हूँ। आप माशाल्लाह, आप दादा को दुआएं दें। गंगोली बहुत बड़ा नाम इंडियन क्रिकेट टीम का, वो कैप्टन थे। आपको मुझे जो पता लगा मुझे एक्स क्रिकेटर से कि यार ये तो फील्डिंग पे खेल गया ये बंदा बस। तर ह्या फिक्सरचं असं म्हणणं आहे की मोहम्मद कैफची फिल्डिंग चांगली होती म्हणून मोहम्मद कैफ इंडियन टीममध्ये खेळलाय. तो फक्त 29च मॅचेस खेळला IPLच्या आणि फक्त त्याचा 103चा स्ट्राईक रेट आहे. पण या फिक्सरला मला एक गोष्ट सांगायची आहे. मोहम्मद कैफचा स्ट्राईक रेट 0 जरी असता पण त्यांनी एकही मॅच फिक्स नाही केली आहे. तू देशाची आबरू विकली होती, स्वतःची आबरू विकली होती, मॅच फिक्सिंग करून बिनलाजासारखा नॅशनल टेलिव्हिजनवरती येतो पाकड्यांच्या आणि तिकडे येऊन अशा काहीतरी फालतू गोष्टी करत असतो. यांनी काय केलं प्रसिद्धीत येण्यासाठी? याचं असं म्हणणं होतं की टीम इंडिया सेमीफायनलला क्वालिफाय नाही करणार. टीम इंडियाला झिम्बाब्वे सुद्धा हरवेल. टीम इंडियाला वेस्ट इंडिज हरवेल. का तर ह्याला प्रसिद्धी हवी होती. आता हा अशा फालतू गोष्टी करायला लागल्यानंतर मोहम्मद कैफने याला ट्रोल केला. तर ह्याला मिरच्या लागल्या. तर ह्याला एवढ्या मिरच्या लागल्या की हा मोहम्मद कैफला म्हणतो की हा फक्त फिल्डिंगवरती इंडियन टीममध्ये खेळलाय. मला असं वाटतंय की बापाला क्रिकेट कसं खेळायचं हे या फिक्सरनी सांगायची गरज नाहीये. आणि जर का मोहम्मद कैफ कोण आहे हे जर का तुला जाणून घ्यायचं असेल तर नासिर हुसेनला विचार. मोहम्मद कैफने फायनलमध्ये नेटवेस्ट ट्रॉफीच्या काय केलं होतं? 2005 मध्ये राहुल द्रविड आणि मोहम्मद कैफने पार्टनरशिप करून पाकिस्तानच्या घरात जाऊन त्यांची मारली होती. हे जर का पाकडे विसरले असतील तर हे पाकडे बिनलाजा आहेत. हे मॅच फिक्स करतात. हे उठसूट प्रसिद्धी देण्यासाठी इंडियाला ट्रोल करतात. पण ह्यांची लायकी काय आहे? ह्यांची लायकी झिम्बाब्वेकडनं हरणे आहे. ह्यांची लायकी USA कडनं हरणे आहे. ह्यांची लायकी नेदरलँडकडून अशी रडत रडत मॅच जिंकणे आहे. ह्यांची लायकी श्रीलंकेच्या पाया पडणे आहे. हे एवढे रडके आहेत आणि हे मोहम्मद कैफविषयी बोलणार. ज्या माणसांनी मॅचेस फिक्स केल्यात त्यांनी जगातल्या कोणत्याही क्रिकेटरबद्दल बोलणं म्हणजे स्वतःची आबरू काढून घेण्यासारखं आहे. आणि या फिक्सरला माझं सांगणं आहे की आत्ता मॅचेस फिक्स करून झालेत भावा, तर दुसऱ्या करिअरकडे लक्ष दे. दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा स्वतः बघ आरशामध्ये की तू किती चांगला क्रिकेटर आहे आणि किती मोठा फिक्सर आहे ते. आणि दुसरी गोष्ट, मोहम्मद कैफचा जो हा माणूस म्हणतोय ना 103चा स्ट्राईक रेट आहे, ज्यावेळेस मोहम्मद कैफचं करिअर संपायला लागलं होतं त्यावेळेस IPL चालू झालं होतं. जर का मोहम्मद कैफच्या सुरुवातीच्या करिअरमध्ये IPL असतं ना तर त्याने सुद्धा 150च्या स्ट्राईक रेटनेच रन मारले असत्या. जसं की तुझ्या उतरत्या काळात तुला USAने सुद्धा ठोकलाय. सगळ्यांनी ठोकलंय तुला. त्यामुळे अशा बर्नल गोष्टी करून ना स्वतःची इज्जत काढून घ्यायचं बंद कर. हे पाकडे जे आहेत ना हे कधी सुधारणार नाहीत. हे रडणार आहेत आणि हे बापाला शिकवतात की क्रिकेट कसं खेळायचं. ज्यांचा जन्मच आपल्यामुळे झालाय हे आपल्याला सांगणार क्रिकेट कसं खेळायचं आणि कोणी काय बोलायचं. फिक्सर कुठले. तुमचं काय म्हणणं आहे या मोहम्मद आमिरबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.